बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार. तर मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची आज सभा. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचं भाष्य. वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही. शरद पवार धर्म मानत नाहीत, ते निधर्मी आहेत. वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वारकरी यांच्यामध्ये कुठलीही धर्मांध शक्ती घुसलेली नाही. उलट वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. भोसलेंकडनं पवारांचा मौलाना असा उल्लेख. शरद पवारांवर टीका करणारे भाजपचे प्रवक्ते तुषार भोसले आचार्य नसून आचारी आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांची टीका. तर कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहेत की जिहाद करण्यासाठी? नाशिकमधील आयटी जिहाद प्रकरणावरनं मंत्री नितेश राणेंची टीका. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे जिहाद चालणार नसल्याचं वक्तव्य. नाशिक प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा. कृष्णराज महाडिक यांची पत्रातनं मागणी. तर जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची देखील मागणी. नाशकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती. कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार. सध्या कंपनीत कर्मचारी जात नसल्याची माहिती. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचं समोर. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं. महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे अटकेत. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीमुळे खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार दाखल केल्याचा देखील संशय. निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये. बीडमधून भोंदू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावरती पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल. जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भोंदूकरांच्या फोनमध्ये शिजुका नॉडी नावाचे असंख्य कॉल्स अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकलेली आहे. अंजली दमानिया यांच्याकडनं संशय व्यक्त. जेलमध्ये खरातच्या जीवाला धोका. करुणा मुंडे यांचं वक्तव्य. तसंच चाकणकरांना सह आरोपी करा अशी सुनेत्रा पवारांची मागणी असायला हवी. करुणा मुंडेंची मागणी. हिंदू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही. भोंदू अशोक खरातला बोलताना मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर खरातला फाशीवर चढवण्याची आमची भूमिका असल्याचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक. गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरवलं. पुण्यातील खानवडी परिसरातली प्रकार. तर या प्रकरणाची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. अनेक विमान आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतर देखील त्रुटी. सुदैवानं अपघात टळला, पण शासनानं देखील हलगर्जीपणा करणं योग्य नाही. भुजबळांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर रोहित पवारांची टीका. पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं विजय शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस. किडनी दान करणाऱ्या शिवतारेंच्या मुलीचं शिंदेंकडनं कौतुक. जळगावच्या शिरसोलीमधील आदिवासींचा मंत्री अशोक उईकेंना घेराव. मोहाडीतील झोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्याची मागणी. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडनं 9 विषय समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी. या निर्णयामुळे दरवर्षी जवळपास 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश. आकारी पडीक जमिनीच्या मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. 8वीच्या पुस्तकातनं एनसीईआरटी मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार. एनसीईआरटीच्या निर्णयावरती छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आक्रमक भूमिका. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि शिक्षण परिषदेकडनं इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. भिवंडीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरी झालेले 70 मोबाईल जप्त करत तक्रारदारांना पोलिसांनी परत केले. 15,68,800 रुपये किमतीचे 70 मोबाईल्स जप्त.
मुंबई ते वडोदरा महामार्गावरती उद्घाटनापूर्वीच अपघात, कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. महामार्गाचं उद्घाटन होणं बाकी असतानाही वाहन चालकांकडून महामार्गाचा वापर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी परीक्षेच्या पेपरफुटीचा प्रकार उघड. परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सअपवरती पेपर विक्री. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा डिरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. नवी मुंबई एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील कार्यालयात चोरी. लाखो रुपयांची कॅश चोरून चोरटे फरार. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागपुरातील बोगस अल्पसंख्याक शाळा प्रकरणात 9 जणांविरोधात गुन्हे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश. बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. अकोल्यात एकाची हत्या केल्यानंतर चाकू दाखवत दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी धिंड काढली. आरोपीला कान पकडून माफी मागायला लावली. तरुणाची मस्ती पोलिसांनी चांगलीच जिरवली. मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला केंद्राची मंजुरी. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केलं. आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंची माहिती. या काळात भोसले कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची प्रतिक्रिया. इंदापुरात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 199व्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणूक. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरला. मिरवणुकीला इंदापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. परभणीमध्ये मांजामध्ये अडकलेल्या कबुतराला नागरिकांकडून जीवनदान. जखमी झालेल्या कबुतराला औषध पाणी देऊन सोडून दिलं. मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला केंद्राची मंजुरी. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. मुंबईतल्या बोरिवली पश्चिममध्ये नाले सफाईमध्ये मोठा गैरप्रकार उघड. रात्री नाल्यात दगडमाती टाकून दिवसा गाळ काढल्याचं दाखवलं जायचं. कंत्राटदाराकडून पालिकेची फसवणूक. गोराई रोडवरच्या या घटनेचा व्हिडिओ समोर. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश. वायुदलाच्या मदतीने इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी. 2027 मध्ये 4 पायलट अंतराळात जाणार. 3 रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार. मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनी, लेबनन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावरती तोडगा नाही. आज पुन्हा पाकिस्तानात चर्चा होणार. इराणच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा. इराणकडनं पाकिस्तानसमोर चर्चेसाठी 4 मागण्या. हॉर्मुझवरती नियंत्रण, लेबनॉनमध्ये युद्धविराम तसंच गोठवलेली संपत्ती परत करा. इराणच्या अटी. इराणची गोठवलेली मालमत्ता परत करण्यास अमेरिकेचा नकार. संपत्ती मुक्तीच्या चर्चेला व्हाईट हाऊसकडनं पूर्णविराम. मालमत्ता मुक्त केल्याच्या वृत्तांचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडनं खंडन. इराण हा कंगाल देश. अटी मान्य न केल्यास चर्चा न करता निघून जाणार. ट्रम्प यांचं वक्तव्य. तर अमेरिका 2 अटी मान्य करणार होता, इराणचा दावा. शांतता चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराणची काही मुद्द्यांवरती सहमती. चर्चेच्या दरम्यान काही कागदपत्रे एकमेकांना दिली. दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काम सुरू.